उत्तन ते विरार या सागरी सेतूच्या अंतिम आराखड्याला पर्यावरण विभागानं मंजुरी मिळाली असली तरी अद्याप नगरविकास विभागाची मंजुरी मिळालेली नाहीये। 25 ऑगस्टला हा आराखडा नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय। वर्सोवा ते उत्तन असा 22 किलोमीटरचा सागरी किनारा मार्ग मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येणार आहे। तिथून पुढे उत्तन ते विरार आणि भविष्यात पालघर पर्यंतचा सागरी सेतू MMRDA बांधणार आहे आणि या प्रकल्पासाठी 52,652 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे। अधिकचे तपशील देतात प्रतिनिधी नंदकिशोर गावडे। नंदकिशोर, नक्कीच विक्रांत, उत्तनी विरार हा एक महत्वाचा सागरी सेतू आहे। तो अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अंतिम आराखडा जो आहे तो नगर विकासाकडे प्रलंबित असल्याची जी माहिती आहे ती समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळेल। अद्याप या सागरी सेतूला नगर विकास विभागाची मंजुरी मिळाली नाही। वन विभागाची, पर्यावरण विभागाची मंजुरी या संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे त्याला मिळालेला आहे। 25 ऑगस्टला हा आराखडा नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे। वर्सोवा ते उरण असा 22 किलोमीटरचा हा संपूर्ण सागरी किनारा मार्ग आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे हा संपूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो करण्यात येणार आहे। तिथून पुढे उत्तन ते विरार आणि भविष्यात पालघर पर्यंत हा संपूर्ण सागरी सेतू MMRDA बांधणार आहे। मात्र हा संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो नगर विकास खात्याकडून अजूनही प्रलंबित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 52,752 कोटी रुपये इतका मोठा प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट अजून सुद्धा प्रतीक्षेत असलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत नरिमन पॉईंट ते वरळी सागरी किनारा जो आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथून वरळी ते वांद्रे सागरी सेतू, वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू, वर्सोवा ते उत्तन आणि सागरी किनारा मार्ग असे उत्तन ते विरार पालघर हा संपूर्ण जो रस्ता आहे तो कुठेतरी वेस्टर्न लाईन साठी खरं तर महत्वाचा ठरणार आहे। मात्र जो हा टप्पा आहे उत्तन विरार तो खरं तर प्रलंबित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विक्रांत, बरं, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।